महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 10वीच्या फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला। राज्यातून 10वीच्या निकालात 92% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल 2% घसरलाय। राज्यात यावर्षी मुलींचा निकाल 94.76% तर मुलांची 90.53% टक्केवारी आहे। यंदा 10वीच्या निकालातही मुलींनी बाजीच मारलेली आहे। तर राज्याचा निकाल 92.9% लागला असून राज्याच्या निकालापेक्षा 3.38% ने कोल्हापूर विभागीय मंडळाचा निकाल जास्त लागलेला आहे। कोल्हापूर विभागाचा यावर्षी 55.47% निकाल लागलाय, तर कोल्हापूर विभागाचा राज्यात दुसरा क्रमांकही आलाय। कोल्हापूर विभागांतर्गत असणारे सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीनही जिल्ह्यांचा निकाल अनुक्रमे साताऱ्याचा 95.71% इतका आहे, सांगलीचा 93.56% इतका आहे आणि कोल्हापूरचा 96.67% इतका आहे। या तीनही जिल्ह्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे। आपल्या कोल्हापूर विभागामध्ये 3 जिल्हे येतात, सातारा, सांगली आणि कोल्हापूर। या तीनही जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा जो निकाल आहे तो 96.67% इतका लागलेला असून तो तिन्ही जिल्ह्यांमध्ये अव्वल निकाल आहे। त्याच्यानंतर मुलींचं जर प्रमाण पाहिलं तर मुलांचं उत्तीर्णतेचं प्रमाण जे आहे ते 93.86% इतके आहे आणि मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण जे आहे ते 97.36% इतकं आहे। म्हणजेच ह्या वर्षी 3.50% ने मुलींचं उत्तीर्णतेचं प्रमाण जास्त झालेलं आहे, अधिक झालेलं आहे आणि गतवर्षीच्या तुलनेत मात्र या वर्षीच्या निकालात 1.40% इतकी घट झालेली आहे। असे असले तरी सुद्धा राज्याचा निकाल 92.09% इतका असून राज्याच्या निकालापेक्षा कोल्हापूर विभागाचा जो निकाल आहे तो 3.38% जास्त लागलेला आहे आणि या वर्षी सुद्धा आपण गेले 10 वर्षापासून 11 वर्षापासून दुसरा स्थान कायम ठेवण्यात यशस्वी झालेलो आहोत। या परीक्षेमध्ये तीनही जिल्ह्यामध्ये सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये एकही परीक्षेमध्ये गैरप्रकार आढळून आलेला नाही। परीक्षोत्तर गैरप्रकारामध्ये आपल्याला 3 केसेस आढळून आलेले आहेत एकूणातच। तर याच्यामध्ये कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी आपण यावर्षी बोर्ड परीक्षेचा राजमार्ग हा एक उपक्रम माननीय राजेश क्षीरसागर साहेब जे विभागीय मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांनी हा व्यवस्थितरित्या राबवला आणि जून-जुलैपासून सर्व मुख्याध्यापकांनी हा उपक्रम आपल्या शाळांमध्ये यशस्वी राबवला। याचा फलित आपल्याला या निकालामध्ये दिसून येत आहे। या उपक्रमाचा उद्देश हा होता की मुलांनी भयमुक्त वातावरणामध्ये परीक्षा द्यावी आणि कोणत्याही दडपणामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार करता कामा नये आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या सराव परीक्षांचा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती शाळांमध्ये प्रश्नपत्रिका सोडवून सराव केलेला आहे आणि कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी यावर्षी आपण प्रत्येक केंद्रामध्ये CCTV कॅमेरे प्रत्येक वर्गामध्ये लावल्याचं आपण कंपल्सरी केलं होतं। त्याच पद्धतीने आपण सांगली जिल्ह्याचं जर पाहिलं तर सांगली जिल्ह्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम असा झाला की त्यांनी झूम वेबद्वारे प्रत्येक परीक्षा केंद्रावरती नजर ठेवलेली आहे। 10वीच्या परीक्षेमध्ये सर्व परीक्षा केंद्रांवर CCTV यंत्रणा अनिवार्य करण्यात आलेली होती। त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या निकालामध्ये 1.40% ने घट झालेली दिसून येते। कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे विभागीय मंडळात राबवण्यात आल्याने गुणवत्तापूर्ण निकाल कोल्हापूर विभागाचाही लागलाय। जिल्हानिहाय विचार करता सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल राज्याच्या टक्केवारीपेक्षा जास्त लागलेला आहे। लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी।